मुंबई गोवा महामार्गावरील पुलाचे बांधकाम कोसळण्याच्या मार्गावर मोठी जीवितहानी होण्याची शक्यता, प्रशासनाचे दुर्लक्ष, नागरिकांचा आंदोलनाचा इशारा. मुंबई गोवा महामार्गावरील पांढापूर येथील एका नाल्यावरील पुलाचे बांधकाम पूर्णपणे कोसळण्याच्या मार्गावर असून इथं मोठ्या प्रमाणात जीवितहानी होण्याची शक्यता आहे. गावातील ग्रामस्थांनी याबाबत तक्रार केली असून मोठा अनर्थ होण्याआधी रस्ते बांधकाम विभागानं याकडे लक्ष देऊन वाहतुकीस योग्य असा मार्ग तयार करून द्यावा, अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन करू असा इशारा शिवसेना महिला पेन तालुका प्रमुख रेखा तांडेल यांनी दिलाय. नमस्कार, मी रघुनाथ महादेव तांडेल. हा जो आमचा रस्ता आहे, हा मुंबई गोवा हायवे आहे. त्याच्या लगतच एक पांढापूर गाव आहे. गावाच्या लगत एक मोरी आहे. मोरी आहे तिथं सतत पाण्याचा ये जा चालू आहे आणि ही मोरी अशी अवस्थेत आहे का ही कधी पण पडू शकते. याच्यापूर्वी आम्ही गावकरी एप्रिल मे मला वाटतं या दरम्यानमध्ये त्यांचे अधिकारी जे आहेत म्हणजे कलेक्टर आहेत त्यांना आम्ही गावकरी आणून ते दाखवलेलं आहे का बाबा ही मोरी धोकादायक आहे, कधी पण पडू शकतो. आणि ते असून सुद्धा जे रोडचं काम केले त्यांचे अधिकारी होते, त्याही पण आम्हाला आश्वासन दिला का या मोरीचं काम आम्ही तुरंत लगेच करून देतो. पण त्याही अद्याप काय एवढे 7-8 महिने झाले दुर्लक्ष केलेलं आहे. तरी मला वाटतं तुम्ही याची दखल घ्यावी ही विनंती आहे. जय जय महाराष्ट्र. बघे मस्त. नमस्कार, मी रघुनाथ महादेव तांडेल. एक मुंबई गोवा हायवेला लगत आमचे पांढापूर गाव आहे. त्या गावाच्या बाजूलाच एक मोठी मोरी आहे. मोरीमध्ये नदीचं पाणी हे चालू असतं सतत. आणि एक एप्रिल महिन्यात काहीतरी 7-8 महिन्यापूर्वी मी अधिकारी प्रशासन पेन तालुकामधले प्रशासन अधिकारी त्यांना येऊन हे दाखवलेलं. आमचे गावकरी पण जमले होते आणि काम करून देतो सांगितला. पण ही मोरी सध्या अशी दुर्व्यवस्थेत आहे बघा, ही कधी पण पडू शकते. मुंबई गोवा हायवे असल्या कारणे गाड्यांची येण्या जाणारी रदर सतत चालू असते. त्याच्यामुळे हेवी गाडी कधी पण ही मोरी पडू शकते. आम्ही त्याच्यासाठी गावकरी जमून भेटून साहेबांना खाली मोरीमध्ये हाणून दाखवले, पण त्याही काही लक्ष दिलं नाही. फक्त वरती एक शो म्हणून त्याही डिवायडर केला आणि बाकी रस्त्याचं काम तसंच ठेवलं. जय हिंद, जय महाराष्ट्र.